तालुक्यातील माधवनगर ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा निकाल अत्यंत रंगतदार आणि ऐतिहासिक लागला असून वार्ड क्रमांक 1 मध्ये दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने अखेर चिठ्ठी काढून विजयी उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आले। या निवडणुकीत वार्ड क्रमांक 1 मधून गौरी दत्तात्रय शिंदे तर वार्ड क्रमांक 5 मधून रेखाताई रामचंद्र शेंडे विजयी झाल्या आहेत। याविषयी सविस्तर माहिती अशी की माधवनगर ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक 1 मधील सदस्य शोभाताई बळीराम चव्हाण यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती। तर वार्ड क्रमांक 5 मधील सदस्य पूनम होनमाने यांचे 3 अपत्य असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते। त्यामुळे या दोन्ही रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली। वार्ड क्रमांक 1 मध्ये माधवनगर विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार अरुणा उत्तम तिवडे यांच्या विरोधात उच्च शिक्षित गौरी दत्तात्रय शिंदे या रिंगणात होत्या। तर वार्ड क्रमांक 5 मध्ये माधवनगर विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रेखाताई रामचंद्र शेंडे यांच्या विरोधात शारदा देशमुख यांनी निवडणूक लढवली। या निवडणुकीत वार्ड क्रमांक 1 मधील 2278 मतदारांपैकी 1060 मतदारांनी मतदान केले। तर वार्ड क्रमांक 5 मध्ये 1815 मतदारांपैकी 817 मतदारांनी मतदान केले। वार्ड क्रमांक 5 मध्ये शारदा देशमुख यांना 384 मते मिळाली, तर रेखाताई शेंडे यांनी 404 मते मिळवत 20 मतांनी विजयी झाल्या। मात्र वार्ड क्रमांक 1 मध्ये अत्यंत चुरशीची लढत होऊन सौ अरुणा उत्तम तिवडे आणि गौरी दत्तात्रय शिंदे या दोघींनाही प्रत्येकी 530 अशी समान मते मिळाली। यामुळे नियमांनुसार चिठ्ठी काढून निकाल घोषित करण्यात आला। चिठ्ठीनुसार गौरी दत्तात्रय शिंदे यांना विजयी घोषित करण्यात आले। माधवनगर मधील या पोटनिवडणुकीच्या अनोख्या निकालाची पंचक्रोशीत मोठी चर्चा रंगली आहे।